बर त्या बाईने यज्ञ केला नाही, त्या बाईने तपश्चर्या केली नाही, त्या बाईने कुठली तीर्थयात्रा केली नाही, मला असं वाटतं त्या बाईने माळ घेऊन जपही केला नाही, त्या बाईने एकच केलं, त्या बाईच्या नवऱ्याला जग दिसत नव्हतं, तिला दिसत असून तिने पट्टी बांधली, तिची देवनिया काळ बैसला सेवसा झाकी तो शिकैसा डोळ्यात वाचे नारायण वदे तू सादर काळपास साचार चुके जेने. प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय शांती ब्रह्मनाथ बाबा यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग. विठाला विठाला छान आहे साऊंड सिस्टीम. बेस कमी करा, कडक करा आवाज, देव चांगलं करेल तुमचं. कडक करा, कडक. प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या पैठणच्या मालकांचा आहे. मालक या अभंगाद्वारे जीवसृष्टीतील मानवी जीवाला, मुंगीपासून झाडापर्यंत सगळे जीवसृष्टीत आले, त्यांना कसला उपदेश. पशुकाय पाप पुण्य जाणीते उत्तम मध्यम भोग भोगीते. बुद्धांक मोठा आहे ज्याला मानवी देह म्हणतात. या मानवी देहाला, मानवी शरीरात तुम्ही आम्ही आपल्याला उपदेश केला. राजे हो, काळ प्रत्येकाच्या उशाला बसलाय. भीत नाही काळ कोणाच्या बापाला, ना पैशावाल्याला भेट नाही, ना खुर्च्यावाल्याला भेट नाही, ना आमच्या लोकांना भेट नाही, ना डॉक्टरायला भेट नाही, ना व्यापाऱ्याला भेट नाही, 10-5 एकर ज्याला शेती त्यालाही भेट नाही. काळ फक्त नामधारकाला भेटतो. आम्ही गळ्यात माळा घातल्या म्हणजे आम्ही नामधारक आहे ते आम्ही नाही म्हणायचं, ते वरच्यानं ठरवायचं. विठाला बाकी कोणालाच काळ भेट नाही. याच्या पलीकडे सांगू का, विटेवरचा मालक आणि काशीतले मालक जर जीवदशेला आले, जीवदशेला, त्या दोन्ही मालकांना सुद्धा नियम मृत्यू लोकात माणसाचीच लागू येत. हेरती पामर जीव. विटेवरचे मालक जर जीवदशेला तुमच्या माझ्या स्वरूपात आले तर त्यांना सुद्धा मृत्यू लोकातले नियम लागू होतात. तुमची आमची काय कथा आहे. काळ उशाला बसलेला आहे. एका पवित्र अंतकरणी सदाचारी पुण्यशील पावन व्यक्तीने पैठणच्या मालकांचे पाय धरले. श्री गुरुनाथ बाबा, आतापर्यंत तारुण्याच्या मदानं या संसाराची घडी बसण्यासाठी इतका व्यापात होतो की काळ जवळ आलेला कळालाच नाही. वाया हा संसार करीशी हवा भरी. कारण माणसाला संसारात फार हवा असते. मी सुद्धा लग्न केलेले ना, माझा चट बद पडू देईन पण कडी लावत गेलं की त्याच्यावर उभं राहून आवतानी. मधात नुसते बद, मधात काजू लाव ना सोमळ्या, बदाम लाव, पिस्ता लाव, अंजीर लाव, मधात नुसत्या हरळाचे कुंद्याचे बद, आणि पान बारीक करायला आपलं ढेलं मोठं दुसऱ्याचं बारीक. संसाराची हवा आहे. पैठणच्या मालकाच्या चरणावर नतमस्तक झाला गुरुवर्य. तारुण्याच्या मदामुळे, सत्तेच्या मदामुळे, संपत्तीच्या मदामुळे, या संसारात मध्ये हाती गुंतल्यामुळे मला काळ जवळ आलेला कळाला नाही. पण तुमच्यामुळे लक्षात आलाय माझ्या उशाला काळ बसलाय. आता उपाय, भजन कर. वाचे नारायण वदे तू सादर काळ पास साचार चुके जेने. काळ भजनानं चुकू शकतो. अविरत रात्रंदिवस हातात टाळ घेऊन भजन करणं यालाच भजन म्हणते असं नाही. आपल्या मुखारविंदातून पडलेला शब्द पुढच्यासाठी उपदेश ठरावा याला सुद्धा भजन म्हणतात. याला सुद्धा भजन म्हणायचं. आपण घरी आई वडिलांची सेवा करत असेल, खुर्चीवरले बसा खाली, आता काय चाल सुरू झाल्यावर राहायचं. आपण घरातल्या ज्येष्ठ लोकांची, माता पित्यांची सेवा करत असेल आणि पंढरपूरला जायला भेटलं नसेल, पण आई लेकरावर जितकं प्रेम करते तितकं प्रेम जर मुलानं मायबापावर केलं असेल तर हजारो पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य त्याला तिथंच प्राप्त होते. याला सुद्धा भजन म्हणायचं. दुसऱ्याला चांगलं सांगणे हे भजन आहे. चांगलं काम करणे हे भजन आहे. देवाला वेवा वाटावा असं वागणं हे भजन आहे. भजन करतून दुसऱ्याची उकांडी इचकितू, हे तू भजनात नाही तमाशात नाही, दोन्ही पेवावरी कोणीकडत नाही, कोणीकडत नाही. ही दर्शन असते पराणाला देते, कोणीकडत नाही. दोन्ही कोण वाजला विठाला
वाचायचं असेल तर या विश्वाच्या मालकानं दिलेले हे पवित्र शरीर भजनाकरता दिले, तू भजन कर. देवे दिला देह भजना. विश्वाच्या मालकानं तुला भजन करण्याकरता शरीर दिले, तू मधले फाटे फोडायचे जरा बंद करून टाक रस्ते आणि भजनाचा रस्ता धर. महाराज मग मरण चुकेल? अद्याप नाही, मरण नाही चुकेल, काळाचा त्रास चुकेल. मरण ठराविक लोक सोडून दिले तर कसं चुकल? हे शरीर ठेवाच लागते. तुम्ही किती भारीचा मोबाईल घ्या, कार्ड नाही खराब होणार पण मोबाईल खराब होतो ना. कार्ड नाम आत्मा, मोबाईल नाम शरीर, हे इथूनच फुकून द्यावं लागतं. ते शरीर कार्ड वरी जातं. जीर्ण सांडीजे नूतन वेढीजे उपजयते नाशे नाशिले ते पुनरपी दिशे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे का घडल्यासारखं काम आहे, काट्यासारखं. हे जुनं फेकून द्यायचं, नवं घालायचं. शरीर नाही थांबणार, हे ठेवण्याचं आहे. हे 5 लोकांकडनं उष्ण घेतलंय. शेखी ज्याची त्याला देणे लागे आणले ते उसने साथ. मालकांचं वाक्य हे उष्ण आणलंय, हे परत द्यावं लागेल राजा. हे नाही फार दिवस सांभाळतायत, हे द्यावं लागतंय परत. फक्त यमाच्या त्रासातून तू वाचशील, यमाच्या जाचणीतून वाचशील, याच्याकरता तुला भजन करावं लागेल. हा साधा सोपा सरळ अर्थ. मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने, भावयुक्त अंतकरणाने वैकुंठवाशी मंगलाताई परसराम वारुळे यांचं चतुर्थ पुण्यस्मरण, चौथं पुण्यस्मरण आहे. एक सात्विक, सदाचारी, पुण्यशील, काळ्या मातीची नाळ असलेली माऊली, कुटुंबवत्सल. दक्षिणेच्या मालकाचा निरोप आला आणि स्वर्गीय मंगलाताईंना जावं लागलं. जाऊन त्यांना 4 वर्ष झाली. दुसऱ्या वर्षीच्या श्राद्ध स्थितीला त्या आर्यमा नावाच्या पितरात राजू काका विलीन झाल्या. कारण माणूस गेल्याच्या नंतर त्या पुढच्या येणाऱ्या, आपण ज्याला वर्ष श्राद्ध म्हणतो, त्या दिवशी आर्यमा नावाचे पितर आदल्या दिवशी गावाच्या शिवेवर येत असतात आणि आर्यमा नावाचे पितर गावाच्या आत शिवेवर येऊन दुसऱ्या दिवशी सकाळी चित्रा आणि गुप्त या 2 लोकांकडनं बायोडाटा घेत असतात आणि त्यानुसार आर्यमा नावाचा पितर बाकीच्या 16 पितरात विलीन करून घेत असतात. त्या व्यक्तीनं काय काय कामं केले त्या कामानुसार पुढचा जन्म ठरत असतो. जन्म तुमच्या आमच्या कोणाच्याही बापाची जहागिरी नाही. माणसं येड्यासारखं करते. माणूस मेलं पिठच पांगितेन, वाटीनच फिरितेन, दिवात लावतेन, वरून टोपलंच झाकतेन, सकाळी त्याच्यावर पावलं उमटले, अरे पडली की म्हणले बाई हे सर्पाच्या जन्माला गेल्या. असं नसतं बाई, तुझ्या हातात नसतं. काल फुकून दिलं ना आज कुठं जन्म भेटत असतो का? इतका रिकामा आहे का वरचा देव? पहिली आदली फोडून टाकली दुसरा माल टाकला, तसं नसतंय. त्याच्यासाठी बऱ्यापैकी सायास असतात. खूप वाटा आहेत, खूप वळणं आहेत, खूप डोंगर आहेत, खूप टेकाडे आहेत, खूप नद्या आहेत, खूप वडे आहेत, खूप खड्डे आहेत, खूप तळे आहेत. हे सगळे पार वर्षभर करून आर्यमा नावाच्या पितराची याचना करत असतो आणि मग ती व्यक्ती पुढच्या याच्यात विलीन होत असते. येऊन या काळ बैसला शेवसा. बरीच लोक म्हणतात मग हे सगळीच महाराज गेलेल्या माणसाचं वर्णन करतात, असं तसं, सात्विक, सदाचारी, पुण्यशील, पावन. मग हे जातेत कस काय? काळ सोडित नसतो राजा कोणाला. आयुष्य संपल्याच्या नंतर काळ घेऊन जातो. माशी, पाखू, पाखडे, ग्रा, सगळी सत्ता आपल्या हातात नाही ना, काही हातात नाही. आपण फक्त हव्यासानं पुढचं बघत असतो. खुर्चीवर बसणाऱ्या माणसाला वाटतंय आता मी अमक्या अमक्या पदावर आहे, पुढचं पाहिल, पुढचं पाहिल, मग तेथे न चले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. नाही चलत राजा. तू गेल्याच्या नंतर तुला फुकून देतात, खुर्ची फुकीत नसते. त्याला फुकून देतात. आतापर्यंत खुर्च्या फुकल्या का? नाही. संसारातली जेवढी माणसं मेली त्याला फुकलं, त्याचे वारे फुकले का? त्याची संपत्ती फुकली का? नाही नाही नाही. हे सगळं इथं राहतं. याच्या उशाला काळ बसलेला आहे. किती मोठ्या लोकांच्या बघा, काल भेट नाही कोणालाच. शास्त्री बाबा, गुरुवर्य बाबा, 10-5 पुस्तकं पाठ करणाऱ्या काही लोकांना असं वाटतंय मी फार विद्वान, मी फार विद्वान, मी असा अभ्यास केलाय, मी अमकं केलंय, मी तमकं केलंय, मी हे फलानं निर्माण केलंय, हा भाग माझा आहे, असं ते वळवळ करीत असतात, वळवळ करीत असतात. तुम्ही मी किती शिकलोत याच्यापेक्षा आपल्यापेक्षा वरचा शिकवणारा कोण होता? त्या व्यक्तीचं नाव होतं, नुसतं भारत देश नाही, पृथ्वीवर जेवढे देश आहेत या सर्व देशात एक शिक्षण महर्षी गाजले. त्या शिक्षण महर्षीचं नाव होतं महर्षी सांदीपनी. शिक्षण महर्षी. प्रांताचे बरेच झाले असतील
50 कॉलेज काढले की लोक त्याला नाव शिक्षण महर्षी देतात. पाहतो आपण राजकीय क्षेत्रात बऱ्यापैकी शिक्षण महर्षी असतात, ते खूप मोठे. पण विश्वाच्या पाठीवर एक शिक्षण महर्षी झाले. ते शिक्षण महर्षी म्हणजे महर्षी सांदीपनी. कशाहून मोठे होते? या शिक्षण महर्षाकडे जगाचा बाप शिकायला गेला. विश्वाचा बाप, विश्वाचा बाप. आपल्याला जन्म दिलाय तो आपला पिता वेगळा, पण विश्वाचं भरण पोषण करायची ज्याच्या सत्ता आहे तो जगाचा बाप आहे, पंढरीतला मालक विश्वाचा बाप. देखवी ऐकवी एक नारायण, वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता, तुझी या कृपेने वेदाशी बोलणे, ही सर्व सत्ता ज्याच्या ताब्यात आहे तो जगाचा बाप आहे. आणि तो महर्षींकडे शिकायला गेला. शिक्षण आटपलं, महर्षींच्या चरणावर दंडवत केला. गुरुजी येऊ आता. मोठ्यांचं वाक्य सांगतो. वैकुंठवासी साहेबराव महाराज सोनोटीकर म्हणायचे, महर्षी सांदीपनी श्रीकृष्ण परमात्म्याला कन्हैया म्हणायचे. ए कन्हैया, बाळा इकडे रे. ए बाळा, चुलीला जळतान कमी आहे, सरपण घेऊन ये रे. गुरुवर्य सांदीपनीजी असं म्हणायचे. पण ज्या दिवशी आश्रम सोडून जाताना दर्शन घेतलं, गुरुवर्य येतो मी, मला बरंच काम आहे. मागचा अवतार म्हणजे गुरुवर्य कर्जबाजारी होता, ऋण फेडावया, कर्जबाजारी अवतार होता, 7वा अवतार. आणि त्या अवतारातलं कर्ज फेडण्यासाठी पुढचा अवतार आहे. गुरुवर्य येतो मी आता. त्या दिवशी कन्हैया नाही म्हटले, प्रभू म्हटले. प्रभू येतात? हो गुरुवर्य येतो मी. येता प्रभू? हो गुरुवर्य येतो मी. या. विश्वाच्या मालकाने डोळे भरून आले आणि महर्षी सांदीपनींना विचारलं, गुरुवर्य काय देऊ? या प्रभू या या या. सांगा ना गुरुवर्य काय देऊ? माझ्याकडूनच तुम्हाला आशीर्वाद. मागची राहिलेली कामं करण्यासाठी काही अडचणी येत असतील तर त्या माझ्या आशीर्वादाने येणार नाहीत. हे तुम्हाला माझ्याकडूनच तुम्हाला आशीर्वाद. देवाला आशीर्वाद द्यायची ताकद संतात. इतकी मोठी असतात देव संत. नुसती मोठी नाही, देवाला देवपणच त्यांनी आणलंय. आमुचिया भावे तुझ देव, आमुचिया भावे तुझ देवपण, आमुचिया भावे तुझ देवपण, आमुचिया भावे तुझ देवपण, एक विसरून गायचे, एक विसरून, एक विसरून. हे देवा, आमुचिया भावे तुझ देवपण, कुळीची हे कुलदेवी केली ठावी संताने. अहो देवाला देवपण आणण्याची ताकद त्यांच्यात आहे. हात टाकला पाठीवर, जा प्रभू जा. देवानं पुन्हा विचारलं, गुरुदेव विश्व माझ्या रुष्ट होईल, मी तुमच्याकडे एवढं विद्यार्जन केलं आणि मी रिक्त हाताने चाललोय काय? काही नाही प्रभू, विश्वाचा बाप माझ्याकडे शिकतोय हीच माझी दक्षिणा आहे. जगाचा बाप माझ्याकडे शिकतोय हीच माझी दक्षिणा आहे. महाराज ज्ञाती गुरुवर्यांना आनंद कोणता असतो माहितीये का? विद्यार्थ्यानं पैशानं आंघोळ घालणं हे गुरुवर्याला आनंद नसतो. त्या गुरुवर्यांकडे शिकून त्या विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडून घेतलेल्या ज्ञानाचा प्रकाश विश्वात पाडणं हे मोठेपण त्या गुरुवर्यांचं असते. असे विद्यार्थी त्यांना आवडत असतात की आपल्याकडे शिकून ज्ञानाचा प्रकाश विश्वात पाडतात आणि अज्ञानाला सन्मार्गाला लावतात. असे विद्यार्थी ज्यांच्याकडे घडतात तीच गुरुदक्षिणा या लोकांना असते. तसं सांदीपनींच्या लक्षात आलं, जा प्रभू जा, तुम्ही माझ्याकडे शिकलात हीच दक्षिणा आहे. जाता जाता आईसाहेबांचं दर्शन घेतलं. राजू काका काय माऊली असेल हो. महाराज विश्वाच्या बापाला जिनं स्वयंपाक खाऊ घातला, जेव घातलाय, काय असेल. आपण नाना प्रकारच्या, आता काही काही श्रीमंताच्या घरी, आता माझ्या लहानपणी काही असं एवढं नव्हतं, पण गुरुवारी पैशाचा चाल झाल्यामुळं काही काहीचे देवघर पाहिल्या देवाला फॅन, देवाला फॅन, देवाला. आणि म्हातारी गाईच्या गोठ्यापाशी. हो, या भडव्याला इतका यम हानीन, इंच भर जागा ठाचा नाही, हराम खोरायची, लाल करायची. हो, देवाला फॅन लावला, देवाला, धातूच्या देवायला. आणि मायबाप गाईच्या गोठ्यात भरक्या शेपटीनं थुत्तर भरलं, एकूण अंग भरलं, साडी भरली,
जेसीबी खाली तुडीने यायला यम विठाला आहे देवाचं लालन पालन असावं त्याबद्दल काही विषय नाही. आपल्याकडे षोडशोपचारी पूजा सांगितली, शिष्टाचार सांगितला, कुलाचार सांगितला, त्याबद्दल तू मत नाही. पण इतकी नाटकं तुम्ही जिवंतांना विचारित नाहीत. अशी नाटकं करणारी बऱ्यापैकी लोक. योग असा आला, महाराज काय पुण्यवान माऊली असेल, जगाचा पाप तिच्या हाताने केलेला स्वयंपाक खात होता. आपण सोन्याच्या ताटात गावरान तुपाचा नैवेद्य द्या, रिकाम आहे का देव आपल्याच खाला. फक्त ठराविक बायका. दर्शन घेतलं, आई साहेब येऊ का, पाठीवर थाप टाकली, या प्रभू या. देव आश्चर्यचकित झाला. एवढ्या दिवस आरे कारे बोलत होते ना, आज आऊ जाऊ आणि प्रभू म्हणतात. उद्धव रस्त्यात भेटले गुरुजी, आणि देवानं उद्धवाला विचारलं, इतक्या दिवस मला आरोतुरो बोलत होते ना, आज प्रभू कस काय. त्यांनी शिकवलेल्या ज्ञानानं प्रभू तुम्ही प्रभू झालात. काय मोठ्याचा सिद्धांत असतो. महर्षी सांदीपनींच्या ज्ञानाच्या प्रकाशानं तुम्ही प्रभुत्वाला आलात, म्हणून ते आज तुम्हाला प्रभू म्हटलेत. काय मोठ्यांचं वाक्य असतं, दमदार वाक्य असतं मोठ्यांचं, दमदार. आईसाहेब येऊ का, या. आईसाहेब मालकाने काहीच मागितलं नाही गुरुवर्यानं, तुम्हाला काय देऊ. अरे मी अशा मालकाचं कुंकू लावते प्रभू की माझ्या मालकानं आयुष्यात कोणाच्या पुढे हात पसरला नाही, आणि मी त्या मालकाची पत्नी. मी तुम्हाला कसं मागेल प्रभू, मी कसं मागेल तुम्हाला, कसं मागेल. या पाठीवर हात टाकला, जा काही अडचणी असतील तर दूर होतील. देवावरची संकट निघून गेले. द्वारका नावाच्या नगरीत राज्य झालं. देवाच्या जीवनात सारखा उन्हाळा होता पांडवांचा. द्वारकेचा राणा पांडवा घरी. निरोप आला, महर्षी जात राहिले. आकाश मार्गाने जाणारा रथ घेतला, मणिपुष्पक मणिदंत मणिप्रिया. एक घोड्याचं नाव राहिले. घरी गेल्यावर पहा कोणतं होतं ते. सगळ्या गोळ्या एकट्या घेतल्यावर ऍक्शन येत असतं. शोधा, घरी गेल्यावर शोधा. तुम्ही इतके हुशार व्हा की आमच्या लोकांना तुमच्या पुढे कीर्तन करताना घाम आला पाहिजे, घाम. पण तुम्ही गाफील राहता म्हणून आमचे गाणे म्हणतात, आणि याचं पाप तुमच्या डोक्यावर आहे. विठाला विठाला श्रोता हुशार पाहिजे. माझ्या आळंदीतल्या मालकांनी गुरुवर्य यांना 700 वर्षापूर्वी पदवी दिली ना, प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती. किती मोठी पदवी. बरं ठीक आहे, माझ्यासारख्या महाराजांना कोणाला काही म्हणलं तर कोण ग्राह्य धरणारे शब्द. आळंदीतल्या मालकांचं वाक्य, प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती. माझ्या मालकांचा शब्द खोटा करू नका. फार मोठे आहात तुम्ही, फार मोठे. माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबायानं दिलेली पदवी तुम्हाला चिकित्सक राहा. नका काही पण ऐकू, चांगलं ऐकण्याची मानसिकता ठेवा. माणसाला तोंड असते. मी परवा बोलून गेलो, हे एक तोंड आहे, हे एक तोंड आहे, हे एक तोंड आहे. चांगलं पाहायचं ह्या तोंडानं, चांगलं बोलायचं ह्या तोंडानं, चांगलं वाचायचं ह्या तोंडानं, आणि चांगलं ऐकायचं ह्या तोंडानं. हे तीनच तोंड माणसाचा उद्धार करू शकते. त्याच्यातलं हे लय बदमाश आहे म्हणून तर कर्मकांडात डोळ्याला पाणी लावा म्हणतात. आहेत ना राजू काका, पाटील म्हणत नाहीत. पाटील पाणी लावा म्हणत नाहीत, डोळ्याला पाणी. हे लय भडवे आहेत दोघ जण, काही बी पाहतात. विठाला कसं कृती ठेवा. निरोप आला, गुरुवर्य जात राहिले. आकाश मार्गाने जाणारा रथ घेतला. सोबत काही ठराविक व्यक्ती घेतली. त्या स्थळाला रथ उतरला. सगळ्यांनी पाहिलं, जगाचा बाप आलेला आहे. गुरुवर्यांचं पार्थिव टेकलेलं होतं. प्रणाम केला. बाजूला जिचे 14 मान संपलेत अशी एक व्यक्ती बसलेली होती. 14 मान. या भारतीय संस्कृतीतील पवित्र महाराष्ट्राच्या मातीतील एखाद्या स्त्रीचा ज्या वेळेला पती जातो त्यावेळेला तिचे 14 मान हरण केले जातात. श्रुतीशास्त्राचा सिद्धांत आहे, कर्मकांडाचा सिद्धांत आहे, आपल्या पुराणाचा सिद्धांत आहे. अशी एक स्त्री बसलेली आहे. अंतःकरण त्या स्त्रीसाठी वाकलं. जगाचा बाप रडत होता. उद्धवाला विचारलं, प्रभू रडता? उद्धवा, ह्या पोटाची निगराणी केली रे या माईनं. ह्याची कपाळ पारख झाले. बघता बघता ते पार्थिव चौघांच्या खाली येऊन या काळ बैसला शिवसा सांगतोय. काळ नाही सोडत कोणाला. स्वर्गीय
मंगलाताईंना जावं लागलं हे निमूटपणे कुटुंबातल्या लोकांनी सहन करायचं याच्याकरता सांगतोय. पार्थिव चौघांच्या खांदीवर जिथं देव आलाय तिथं अंत्यविधी किती शिस्तीत असेल कल्पना करा. अशाच पुण्यतिथीच्या याच्या कीर्तनात काही काही नियम सांगता येतात. गुरुवर्य इतका कधी कधी अंत्यविधीला गेल्यावर मळमळ होते किंवा राग येतोय, असं वाटतंय तटतट बूट घालून आपल्या गाडीत बसून निघून जावा. इतका अमानुषपणा पाहायला भेटतो. उन्हाळ्याच्या दिवसात टायर टाकतात माणसं पेटवायला. उन्हाळ्याच्या दिवसात टायर टाकावा, डिझेलच्या कॅन टाकावा, राखेलच्या कॅन टाकावा. रामपाटील पोपटील हा अमानुषपणा आहे. ज्या कुटुंबातल्या व्यक्तीनं आपल्यासाठी चंदनासारखं शरीर घासलंय त्या व्यक्तीला तुम्ही टायर टाकून पेटून देता. बरं असा कधी सिद्धांत ऐकलाय का लवकर जळाल्यावर मोक्षाला जाते? गणेश बाबा असं कधी आहे का पुराणात? कधी पाहिलं का तुम्ही एवढ्या मोठ्या लोकांनी? लवकर जर पेटून दिलं ना तर त्याला मोक्ष भेटतोय नाही ना. मग असं भेटलाच असता तर करंटवर फुकायला लागलेत ना, त्याला नाही वाईट म्हणता येईल. शेवटी तो आधुनिक पद्धतीचा अग्नी, त्याला वाईट कसं म्हणता येईल? पण हे टायर टाकणं, कुठं काही टाकणं, पेट्रोल टाकणं, काही टाकणं, कसं आपण काय किती 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 अमानुषपण आहे. मला एक म्हणायचंय, जिथं देव आहे तो अंत्यविधी किती शिस्तीत असेल. चंदनाच्या लाकडावर पार्थिव टाकलं होतं. महाराज चंदन रडत नव्हतं, सुगंध रडत होता. सुगंध रडत होता. अगा मलया निळू बावनिया काया स्पर्शास्तितेम. त्या पवित्र ज्ञाती विद्वान शरीराचा स्पर्श बावनियाला झाला, मलया निळू चंदनाला झाला, बावनिया चंदनाला झाला. तर या चंदनातला सुगंध दरवळत नव्हता, रडत होता, सुगंध रडत होता. कारण कुठल्याही फुलाचा सुगंध ठराविक वेळेपुरता सुख देईल, पोट भरत नसतं. चंदनाचा सुगंध काही वेळेपुरता आनंद देईल, पोट भरत नसतं. पण या लोकांकडून भेटलेला ज्ञानाचा सुगंध पिढ्याची पिढ्या सुधरत असतात. इतका मोठा सुगंध असतो. महाराज विश्वाच्या बापाला शिकवलंय, तो सामान्य सुगंध असेल, ते साधा ज्ञानाचा प्रकाश असेल. म्हणून चंदन नव्हतं रडत, चंदनातला सुगंध रडत होता. पार्थिवावर भडाग्नी नावाचा अग्नी टेकला, शरीराने पेट घेतला. थोड्या वेळानं बाहेर पडत असताना तिथून निघाले, जवळ आले. त्या मातेचं दर्शन घेत असताना तिने गोड अशा प्रकारचं हृदयाला आलिंगन दिलं. प्रभू आलात? आलो माय. एक बोलू का रे प्रभू तुला? काय माय? अरे विश्वातली सर्व सत्ता तुझ्या ताब्यात रे प्रभू. एक करणं माझ्यासाठी, माझ्या जीवनात थोडीशी पलटी करणार आहे, अशी असं पान पालत करणार आहे. काय करायचं आहे? एकच काम करणं, हे गेलेलं वापस आण, मला त्याच्यावर टेक आणि कालांतरानं त्यांना नाही करणं अशी पलटी. विश्वाच्या मालकाने स्वतःच्या पितांबराने गुरुमातेचे डोळे पुसले आणि गुरुजी मसन वाट्यात लोटांगण घातलं. हो, मसन वाट्यात लोटांगण घातलं, मशान भूमीत लोटांगण घातलं. ढस ढस जगाचा बाप पायावर रडत होता. माय निसर्गाचा नियम मला बदलता येत नाही. साखरेचा नोहे ऊस, साखरेचा नोहे ऊस. ऊसाची साखर तयार करणारी कारखाने जगात खूप आहेत आई साहेब, पण साखर मशीन मध्ये टाकल्याच्या नंतर त्याचा ऊस तयार होत नाही. हा निसर्गाचा नियम आहे. माफ करा आई साहेब. आई साहेब, मागे त्रेता युगात मी वनात असताना या शरीराला जन्म देणारा पिता जातोय, मला यमाला तितक्या वेळापुरतं वापस येऊस तर थांबिता येत नाही. मला मालकाला कसं उठिता येईल? संपला सिद्धांत. महाराज विश्वाचा पाप ज्यांचं शिष्यत्व स्वीकारतोय, विश्वाचा पाप ज्यांचं शिष्यत्व स्वीकारतोय, जगाच्या बापाच्या गुरुवर्यांना सुद्धा हे लोकातली यात्रा सोडावं लागती. त्यांच्या पण उशाला काळ बसतोय. म्हणून पैठणचे मालक पहिल्याकडे, मला नाही वाटत आपण सांदीपणी इतके मोठे असावा, असू. त्यांच्या सुद्धा उशाला काळ बसला. तुमची आमची काय कथा आहे? भजनाचा पुरुषार्थ किती मोठा आहे तरी पण जावं लागतं, याचं एक मूर्तिमंत प्रकरण तुमच्या पुढे मांडतोय.
पंढरपुरातल्या मालकाची सगळी पोरं मरावा गुरुवर्य असा एका पतिव्रतेचा शाप, गांधारीचा शाप. तसे पांडवांच्या पाठीमागे 2 शाप होते. उद्या दुपारी निष्पांडवी पृथ्वी करील, एका गुरुवर्यांचा प्रतिज्ञा भीष्मांची. आणि 56 कोटी यादवापैकी एकही जिवंत राहणार नाही असा शाप पतिव्रतेचा. डोक्याला हात लावला. डोक्याला हात लावून वरच्याला सावध केलं. वरी कोण होतं माहिती का? काशीतले मालक. पिठेवरच्या मालकाच्या डोक्यावर कोण बसलेले? पंढरपुरातली टाळू पाहन महापूजा केल्यावर तो भगवान शिवजीची पिंड आहे. त्यांना सावध केलं. खाली उतरले. प्रभूला सांगितलं, प्रभू माझ्या प्रयत्नातून एकही वाचणार नाही आणि तुम्हाला तर शापत दिलाय, तुम्ही काही करू शकत नाहीत. सत्यलोकातल्या मालकाला विचारलं. त्यांनी सांगितलं, जन्माला घालणं माझं काम आहे. कुलाल हाडाचा, बाप चाढाचा, अखंड मडकी घडी तोरे, हे 3.5 हाताच्या उभ्या 9 शिदराच्या टाक्या तयार करायचा कारखाना माझ्याकडे. याच्यात काय भरायचं? पंढरपुरातल्या मालकाच्या हातात आहे. हिनं शहाणपणा केल्या मळ्यात नेऊन फुकायचं शिवजीच्या हातात आहे. संवार कार्य. मी काही वाचू शकत नाही. आजपासून 3ऱ्या दिवशी सगळीची सगळी पोरं मारणार. कर्म नो गहनोगती. काय देवाचं प्रारब्ध. त्या दिवशी एक वारकरी दर्शन करता आले. देवाच्या चरणावर डोकं ठेवलं. पण देवाचा चेहरा पाहिल्याच्या नंतर अप्रसन्न नको बाबा. हा आपण कशा करता खिन्न आहात? आपण का प्रसन्न आहात? भगवान तुमचा चेहरा पाहिल्याच्या नंतर कोट्यावधी ब्रह्महत्येचं पातक जाते. आज तुमचा चेहरा प्रसन्न दिसत नाही. असा देवाला प्रश्न केल्यावर बाजूच्या अष्टनायिका रडत होत्या. अष्टनायिका 16,108 बायका होत्या ना देवाला. जाऊ द्या 16,100, पण 8 तर नाव तुम्हाला पाठ असावं ना. 8 जणीचे. 8 जणी. 8 कोण होत्या? महाराष्ट्राच्या मातीतल्या वारकरी संप्रदायाशी संलग्न असलेल्या महिलांनी संक्रांतीच्या दिवशी, त्याच दिवशी वाण द्यावा. तिला किमान पंढरपुरातल्या मालकाच्या 8 पत्न्या पाठ असाव्या. नाही तर खपक्या गाडग, उसाच्या दिलप्या, वाळकाच्या उसऱ्या, आंबटखट बोर. हे कशाला करायची नाटक? हे सोंग. कीर्तनाला दम नाही, भागवताला दम नाही, रामायणाला दम नाही, शिवपुराणाला दम नाही. पहाट उठली की महादेव भिजवायली, त्याला सर्दी होईन. हो, मागच्याला पाणी घालू देणं. गडबड केल्यामुळं पुढचीच्या डोक्यात तांब्या घातला मागच्या बाईनं. दोघे कोर्टात. इथपर्यंत पांडुरंगा भागवताला गेली तर इतक्या भागवताच्या फोटोवर मंजुळा टाकल्या, भागवतकारच बुजला. हो, बैलगाडी भर मंजुळा. भागवतकार दिसत ना. ते वळवळ करू म्हणलं, कुठे आहेत महाराज? म्हणला मला उपसा. हो, मंजुळात दाबला, मंजुळात दाबला. काय नाही, देखावा नाही. आपला संप्रदाय देखाव्याचा नाहीच. आपला संप्रदाय कर्तव्याचा आहे. कर्तव्याचा संप्रदाय, देखाव्याचा नाही. हे बेगडी दुसऱ्या काळातच कोणाच्या ह्याच्यात असतील. इथं फक्त कर्तव्य चालतंय. हा, निष्ठा चालती इथं, देखावा नाही चालत. शाप दिला. 3ऱ्या दिवशी सगळी जातील. अष्टनायिकेपैकी एक जण उठली. तिनं त्या वारकऱ्याला विचारलं, महाराज यम सापडेल का? त्या वारकऱ्यानं सांगितलं, माझी माय, मी ज्याचं दर्शन घेतोय त्या मालकाचा नौकर यम आहे. यम कोणाचा नौकर आहे? पंढरपुरातल्या मालकाचा नौकर आहे. नौकर. आम्हाला घरच्या घरी बोलता येत नाही. तुम्ही बघा बोलून काय करायचं. माझ्या वडिलांकडनं मी सिमंतक नावाचा मणी आणला. तो 22.5 क्विंटल सोनं रोजचं देतोय. वाक्य ऐकलं का? 22.5 क्विंटल सोनं रोज देतो. रोज 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे 8 भार 26,666 तोळे 8 मासे याचा 1 भार गुणिले 8 21 क्विंटल 78 किलो. बापाकडनं आणला. सत्रजिताची कन्या सत्यभामा अष्टनायिकेपैकी एक. वारकऱ्याला सांगितलंय, हा मणी कायमचा चंद्र सूर्य येतोपर्यंत यमाला. पण यमाला म्हणा, आमचा दिवा लावायला एकच मुलगा वाचव. धनुबा एकच. देवाला 48,324 मुली होत्या. गरुड राजू काका प्रत्येकीला 3 मुली झाल्या. 16,108 गुणिले 3 48,324 मुली. 1,61,081 मुलं. आणि सगळ्याची लग्न झाले. 56 कोटी यादव. एवढा मोठा परिवार. याच्यातलं फक्त एकच वाचवा आमच्या वंशाला दिवा लावण्यासाठी. यम बाजूला आला ना. आईसाहेबाचं दर्शन घेतलं. मला सोन्याची गरज नाही, मण्याची गरज नाही, धनाची गरज नाही.
पण मी तुमचं ऐकून जर तुमचा एक मुलगा वाचिला तर परवाच्या दिवशी बाईनं माझ्याकडे पाहिलं तर यमाचाच बुक्का होईल, यमाचा बुक्का होईल. बरं, त्या बाईनं यज्ञ केला नाही, त्या बाईनं तपश्चर्या केली नाही, त्या बाईनं कुठली तीर्थयात्रा केली नाही. मला असं वाटतं त्या बाईनं माळ घेऊन जपही केला नाही. त्या बाईनं एकच केलं, त्या बाईच्या नवऱ्याला जग दिसत नव्हतं, तिला दिसत असून तिनं पट्टी बांधली. तिची पैठणच्या मालकाने काळ उशाला बसला सांगितलं, आपण पाहिला किती मोठ्या व्यक्तीच्या उशाला बसला, पण भजन करायला सांगितलं आपल्याला. पण भजनाचा पुरुषार्थ काय ते ऐका. महाराजांनी सांगितलं, आईसाहेब कोणाला सोनं पैसे काही देऊ नका, तुमच्या वंशातला दिवा लावायला मी एक जिवंत ठेवतो. गुरुवारी वारकरी म्हणले, वारकरी तुमच्यातली एक वारकरी व्यक्ती, किती दर्जा वारकऱ्याचा मोठा. म्हणून मी नेहमी कीर्तनात सांगत असतो, महाराजाच्या पायात पडू नका, पडायचं असेल तर वारकऱ्याच्या पडा. मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या. महाराज वारकरी चुका करू शकत नाहीत, महाराज करू शकतो हे वाड्यावर. हो ना पप्पू पाटील, गुंड पाटील, हे वाढ ना महाराज काही करू शकते, वारकरी नाहीत करू शकत. राजू काका वारकरी वारकरीच असतो, वारकऱ्याला जातीचा संबंध नाही. हो का उत्तम चांडाळ, हो का उत्तम चांडाळ, हो का उत्तम चांडाळ, हो का उत्तम चांडाळ. त्याचे पायी माझे कपाळ, 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 त्याचे पायी कपाळ. साध्वी गंगाखेड निवासी जनाबाई माऊलींचं वाक्य आहे. उत्तम कुळातला एका चांडळ कुळातला, पण वारकरी आहे ना, त्याच्या पायावर माझे कपाळ. दर्शन घ्यायचं वारकऱ्याचं. वारकऱ्यानं सांगितलं, आईसाहेब तुमचा एक जिवंत ठेवतो. यम तनतनच करू लागला, कोण म्हणतंय? वारकरी म्हणले, मी म्हणतो. कस काय जिवंत ठेवता? परवाच्या दिवशी पाय ना, मला कशाला विचारायला. वारकरी म्हणला, गणेश बाबा तू आता कशाला तनतन करायला, परवाच्या दिवशी बघ ना तुला काय करायचं. तर एक जिवंत ठेव. बघतो म्हणलं, कोणाची बघू तू म्हणली? जिने शाप दिलाय त्या बाईला तुला काही म्हणायची ताकद नाही, वारकऱ्याला काय बोलतो तू? सृष्टी दोनच लोकांना भीती गुरुवारी, तुमच्यासारख्या निष्ठावंत वारकऱ्याला आणि पतिव्रतेला. सृष्टीतली प्रत्येक क्रिया भीती, प्रत्येक क्रिया दोनच लोकांना भीती. देवाला भेट नाही. देवाला का भेट नाही? कारण देव तुमचं भलं करीत नाही आणि वाईट करीत नाही. एक जण पंढरपुरातल्या मालकाकडे गेला आणि म्हणला, देवा माझ्याकडे 300 कोटीची प्रॉपर्टी, पण एकही पाहुणं पोरगी देईन. भगवान म्हणले, या तर काळात नाही, अजून 7 जन्म तो लग्न होणार नाही. म्हणजे अवघडच काम झालं. कस काय? हा म्हणले, मला सांगायचं काय, तू बायोडाटा पाहतो ना, तुझी जन्म कुंडली आहे, तो नाही 7 जन्म होणार. अवघडच काम झालं. हे कोणी अंगावर घेऊ नका. नाही नाही, मग रेडीमेड कपड्याचं दुकान आहे, मी काय कोणाला कला फिरावं लागतंय? तर तुम्हाला बायका द्यायचं माहिती दुकान आहे का? आता एका संन्याशाने भजन केलं, किती केलं गुरुवारी? भजन संधीतला तो 1 नंबरचा माणूस आहे. सुरनर किन्नर नारद तुंबर गाते निरंतर रे, सुरनर किन्नर नारद तुंबर गाते निरंतर रे, माधवा मुरली मनोहर रे, माधवा मुरली मनोहर रे, माधवा मुरली मनोहर रे. नारद तुंबर साधं भजन आहे का गुरुजी? अविरत भजन केलं आणि एकदाच बायको मागितली. म्हणले, देवा तुम्हाला 16,108 आहेत, मला एखादी तर द्या. मोठ्यांचं वाक्य सांगतोय, तुझं एक मागताची भली. काय म्हणले देवाला? देवा एका भजन करणाऱ्याने तुला एकच मागितली होती, तुझं एक मागताची भली. तू आता याची रांड केली. एक मागितली, दिली तर नाहीच राजू काका, पण मागणाऱ्याचीच बाई केली, मागणाऱ्याचीच बाई केली. आणि नवरा कोण? येऊच. पोरं किती? 60 आणि एक पोरगी, एक पोरगी, एक पोरगी. कल्पषष्ठी म्हणतात तिला. आणि 60 पोरं आपल्या पंचांगातले संवत्सर. इतकं भजन करणाऱ्याला देत नाही तर भजन करून घोंगडी खाली तांबाखू टाकणाऱ्याला येडा आहे का? गोळ्या संपल्यात का देवाच्या? चालू भजनात तांबाखू. आपल्याला तर चंद्रभागेत पुरलं तरी मोक्ष नाही. विठाला विठाला हे काय झालं बघा, आपल्यावर घेतल्यावर यायची लय खसखस पिकली. जरास थांबा.
आमच्यात मृदंगाचार्य, गायक आणि महाराज या आमच्या 3 लोकांनी चुका केल्या आणि चुका करणाऱ्याला तुम्ही पाकिट दिलं की तुम्हाला नरक आहे. हसा ना आता, आता का मोकळं ना, हसा हसा. असा दगड पडला डोसक्यावर बघा ना त्याच्या. राजू, पापी माणसाला अनुमोदन देणार अर्धा पापी असतं. म्हणून मी तुम्हाला सांगतोय अभ्यास करा, महाराज ओळखायची दृष्टी ठेवा. अहो शेळीला कळते बेसरामाचा पाला खाऊ नये. एक जण म्हणला महाराज कसे कळतील? सुंबळे आहेस का काय रे तू? तुला कसं काय महाराज कळत नाही? गुरुवार शेळी बेसरम खाती का? नाही. तिला माहिती आहे बेसरम खाल्लं की आपल्या पोटात आजार होतो. गणेश बाबा, हे शेळीला कळते. मग शेळीला माणसं आहेत का मेंदू आहे का? होय ना. मग एवढूसा मेंदू तरी त्या शेळीला अक्कल आहे. मग एवढा मोठा गावरान तूप खाणारा मेंदू, याची अक्कल कुठं नदीला गेली का? याला कळत नाही का पानचेट महाराज आहे त्याच्या पाया पडून म्हणून? हलकटाच्या पाया पडून पाणी पिना छान के, गुरु करना पछान के. महाराज निष्ठेनं जीवन जगलं त्या लोकांच्या पाया पडत जाऊ. राजू, तुमचं कल्याण होईल. भगीरथच्या कशाला पाया पडत आहे? नाही म्हणले त्याला 2.5 कोटीची गाडी बसायला. अरे गुंडाळायला 2.5 कोटीची गाडी. गुंडाळायला 3-3, 4-4 कोटीच्या गाड्या आहेत बसायला. गाडीत मोठ्या बसलं म्हणजे काय साधू होत असतो का? अद्याप नाही. आणि काय गाडीचं भुसकट सांगता? गुरुवारी आपले लोक विमानात बसले, ह्या टपराच्या नाही, पुष्पक विमानात. तुझं चित्र कोटे होणे येऊनी, मार्गी उद्धरिले से मुनी, शरभंगू जाता विमानी, म्यारे प्रार्थोनी पुशिले. शबरी चरित होती. थांबा विमान. शरभंगूचं विमान थांबिल. काय पुरुषार्थ आपल्या वारकरी संप्रदायातला. या भाटूर भुटूर गोष्टीवर भुलं जाऊ नका. विठाला विठाला तिसरा दिवस उजळला. 1:15च्या नंतर देवाच्या सगळ्या पोरांना वेद लागले. मती शीन झाली. प्रभास नक्षत्रावर मैरेक नावाची मदिरा होती. सगळ्यांनी गुरुवारी पेली आणि तिथे एक दांड्यासारख्या वनस्पती तयार झाल्या. श्रीमद भागवत सांगते. आणि एकमेकाच्या डोक्यात दांड्या घालून यदुकुळाचा संहार झाला. तो प्रभास नक्षत्राचा समुद्र रक्ताने लाल झाला. सकाळी जसा कन्याकुमारीला सूर्य वरी आल्याच्या नंतर पूर्ण गुलाल उधळल्यासारखं वातावरण दिसतंय, तसा समुद्र रक्ताने लाल झाला. पंढरपुरातल्या मालकाची सगळी पोरं मेली. यम वारकऱ्याकडे आला. कोणता वाचीला? घरी गेल्यावर कळण म्हणले चल. आणि घरी आल्या वारकऱ्यानं नातू दाखिला. गुरुवारी त्या नातवाचं नाव होतं वज्र. भगवान द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्म्याचा पंढरपुरातल्या मालकाचा नातू वाचविला, त्याचं नाव वज्र होतं. यमाचा आखाडाच. यमानं वारकऱ्याला विचारलं, वारकरी कसं वाचिला? ते माझं मी ठरीन म्हणले. तुला कशाला ताण घ्यायचा? वाचिला आणि बस झालं. मारण्याची ताकद तुझ्यात आहे का? नाही म्हणे. सांगा गुरुवारी कसं वाचिला? त्या वारकऱ्यानं सांगितलं, जीवनभर पंढरपुरातल्या मालकाचं भजन केलंय. जीवनभर भजन केलंय. झोपड्यात राहतो तो तेव्हा भजन. एक टायमाची भाकरी खातो तो त्यावेळेला भजन. वाटीभर पिठात पाणी मिठाचा खडा टाकून त्याची आंबील करून सगळ्या घरातल्या लोकांनी एक वाटी आंबील पेली, त्यावेळेला भजन. शेवटी 4-4 दिवस पोटात अन्नाचा कण नाही, समुद्राचं खारं पाणी पिऊन जगलो तरी भजन. आणि सोन्याच्या गावात राहतो तरी भजन. सोन्याच्या गावात राहतो तरी भजन. किती सोन्याचं गाव पप्पू पाटील? जगात असं एकच सोन्याचं गाव होतं की त्या गावातला मसनवाटा बी सोन्याचा होता. मसनवाटा बी सोन्याचा. रावणाचं गाव सोन्याचं, मसनवाटा मातुड्याचा. कुबेराचं गाव सोन्याचं, मसनवाटा मातुड्याचा. इंद्राचं गाव सोन्याचं, मरतच नाहीत, कार्ड दंदिशी खाली येत होते. येऊ लागती माघारे ऊस तोडायला. ऊस तोडायला वरून खाली आलेले कुठं खुर्च्या बसायला येत असतात काय गुरुवारी? दगड याचायला, तुरी कापायला, सोयाबीन कापायला, ऊस तोडायला. येऊ लागती माघारे मृत्यू लोक. आळंदीतल्या मालकांचं वाक्य. तिथं मसनवाट्याची गरज नाही. पण ह्या वारकऱ्यानं सांगितलं, अरे मसनवाटा सोन्याचा झाला तरी भजन केलं. इतकं शरीर गोड झालं. गोड म्हणण्यापेक्षा नामी झालं. आणि नामी झालेल्या शरीरानं स्पर्श केलेली वस्तू इतकी नामी होती की जी ज्याच्या हातात गेली तोही नामी होतो. गुरुवारी शबरीचं शरीर नामी झालं. शबरीनं ज्या जागेवर पाऊल टाकला त्या जागेवरची माती उचलून सरोवरात टाकली की ते सरोवर शुद्ध होत होतं. ही शबरीच्या स्पर्शाच्या मातीची इतकी ताकद आहे, तर शबरीच्या त्वचेत किती ताकद असेल? वृत्तीने शरीर नामी झालं. तुकोबरायचं शरीर किती नामी?
तुकोबाराय डोंगरावर भजना करता जायचे. आईसाहेबांनी विचार केला, कोण्या डोंगरावर गेले विचारायचं कोणाला? पावलाला कान लावला. ज्या पावलातून विठ्ठल ध्वनी येत होता असं समजायचं ही पावलं डोंगरावर या गेलेत. आणि त्या पावलाला देहूतल्या मालकिनीनं आईसाहेबांनी कान लावायचा. तुम्हाला एक सांगू का, काही ठराविक संतांच्या धर्मपत्न्या ज्यांना कळाला तीच संत कळू शकतात. पैठणचे नाथबाबा कळायचे असतील ना तुम्हाला तर आधी गिरिजा काकी कळायला पाहिजे. बरं राजू काका, ज्याला गिरिजा काकी कळाल्या नाही का त्यानं नाथबाबाच्या नादीत लागायचं नाही. तुला कसेच कळत नाहीत ते, आधी गिरिजा काकी कळायला पाहिजे. विजयला कीर्तन ऐकलं बापसाहेब मालकांचं. त्यांनी सांगावं, देहूतले आईसाहेब ज्यांना कळाल्या त्यांना तुकोबाराय कळाले, आणि पैठण मधले आईसाहेब ज्यांना कळाले त्यांना नाथबाबा कळाले. मला श्रुतीनं प्रश्न केलता या दोघांना, तुकोबारायला नाथबाबाला श्रुतीनं प्रश्न केला. श्रुती म्हणजे फार मोठी पत्रकार, ते काय साधे पत्रकार, श्रुती काय सामान्य पत्रकार, अशी कोणाला भेणारी? एखादा उठण म्हणजे मग ऐक निघ तिकडं, श्रुती आहे ती. त्या श्रुतीनं दोघांना विचारलं, पैठणच्या मालकाला विचारलं, 36 वर्ष देव तुमचे कपडे धुवायला थांबला, ही तुमची ताकद का गिरिजा काकीची? आणि देहूतल्या मालकांना प्रश्न केला, हे वाटेल ते तुमचे काम आणि तुमच्या घरी स्वतः देव यायचा, ही तुमची ताकद का जिजाबाईची? तुकोबारायांनी नाथबाबांनी श्रुतीला सांगितलं, बाई या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आमच्याकडे ज्ञानच नाही. या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आमच्याकडे ज्ञानच नाही. कारण वारकरी संप्रदाय असा संप्रदाय चांगलं वागणाऱ्या स्त्रीला मोठं मानणार आहे. राज्य राणी व संपत्ती, ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, श्रुतीचा सिद्धांत आहे. 36 वर्ष देव नाथांच्या घरी पाणी भरायला राहिला, कपडे धुण्यासाठी राहिला, चंदन उगाळण्यासाठी राहिला, घर झाडण्यासाठी राहिला, वाटेल ते काम करू लागला. याच्या पाठीमागे गिरिजा काकीचा सुद्धा भक्तीचा पुरुषार्थ आहे. तुकोबारायकडे राहिला, याच्या पाठीमागे जिजाऊ आईसाहेबांचा सुद्धा भक्तीचा पुरुषार्थ आहे. म्हणून संसारारूपी रथाला जी चाकं असतात का ती सारखी असली पाहिजे. बैलगाड्या माहिती आहेत का तुम्हाला? पहिल्या आता तुम्ही मोठाली माणसं आहेत ट्रॅक्टरवर जगणारे, पण जुन्या माणसाला बैलगाडी कळती. बैलगाडी जर कानी झाली ना कानी तर बैल रस्त्यानं असते, तर चाकवरून चलत चाक. आणि येडपट हाणणारा असेल ते बैलालाच हाणतो. अरे सुंबळ्या, बैलाला हाणू नको रे, गाडी कानी झाली, गाडी सोड, डोंबाळ सोड, येठण ढिलं कर, इकून असा कासरा लाव कुणीला, जरा चाळ काढ, मग डोंबाळा आवड, मग कान निघत रे. बैलाला कशाला मारायला सुंबळ्या? बैला लय बैलाला कळतच नाही गाडी कानी झालेली. महाराज बैलगाडी कानी झाली तर बैल रस्त्यानं आणि चाक पवळीहून चलत, तर संसाराची गाडी कानी झाल्यावर कसं उलट ती अख्ख्या पिढ्याची पिढ्या मातीत जातात. पती आणि पत्नी संसारूपी रथाची चाक आहेत, हे खालीवरी होता कामा नये. महाराज तुकोबारायच्या संसारात फार मोठा सिंहाचा वाटा आईसाहेबांचा होता. 1425 गडी बापाकडं, तरी दुसऱ्याच्या रानातून पडलेली झाडाची खाली पडलेली उमर खायची गुरुवर्य. बापाची इथलं वैभव सांगितलं नाही. काय सामान्य पुरुषार्थ असेल? काय पुरुषार्थ असेल गिरिजा काकीचा? मालक पूजेला बसल्या पाणी भरणाऱ्या गड्याला आधी जीव घालायचे, आधी श्रीखंड्या देव माहित होता का? आणि देव माहित असतं तर काम करू दिलं असतं का? तुम्ही आम्हाला करू देईनच. गाडी दमाने येऊ लागली तर 10-10 किलोमीटर आमच्या मागे गाड्या घेऊन ये माणसं संध्याकाळी स्टेशनला सोडायला. आम्हाला तर आम्ही ज्याच्या नावानं जगतो त्याला किती किंमत देताल तुम्ही? आल्यावर किती किंमत देताल? किती किंमत? निलेश रात्री बेरात्री घ्यायला येतो कुठं पण बस स्टॉपला, गाडी आली की या इकडेच कुठं काला असला की. तर देवाला काम करू दिलं असतं का नाथबाबांनी? नाही. महाराज आईसाहेबांचा पुरुषार्थ आहे. त्या देवाला गडी असताना सुद्धा आधी जीव घालायचं. काय पुरुषार्थ महाराजा लोकांचा? तुकोबारायचे पावलं उमटले की जमिनीला कान लावायचा. जे पावलं विठ्ठल म्हणते ते पावलं तुकोबारायचे. शरीर किती नामी झालं असेल. मातीला पाय लागल्याच्या नंतर माती विठ्ठल म्हणती, त्यात शरीर किती विठ्ठल म्हणत असेल. गुरुवर्य महाभारतापैकी भजनेची पत्नी, पांडव भजने होते. पहाटे पांडव अखंड वनवासी, परी त्या देवाची आठवीती भजन करीत होते. यांची द्रौपदी नावाची पत्नी किती नामी. अर्जुनाचे केस नुसते कृष्ण कृष्ण म्हणत होते, पण केस अंगावरचा खाली पडला की कृष्ण म्हणत नव्हता.
द्रौपदीचं शरीर इतकं नामी झालतं की द्रौपदीने इंचरल्याच्या नंतर खाली पडलेले केस कृष्ण कृष्ण म्हणत होते. म्हणून विराटाच्या घरी नष्टचर्या करत असताना जमा झालेले केस असे शेणानं जमा करायचे, शेण वाळवायचं, केस पेटून द्यायचे. गुप्तचराने जर उकांड्याला कान लावला तर त्या उकांड्यातून जर कृष्ण नाम आलं असतं तर इथं द्रौपदी असा निकष लागला असता आणि पांडवाचा अज्ञातवास सापडला असता. काय पुरुषार्थ असलो जिच्या डोक्याचे केस खाली पडल्याच्या नंतर कृष्ण म्हणते, त्यार्थी तिचं शरीर किती नामी झालं असेल. ऐका या वारकऱ्याची परिस्थिती. ज्या वारकऱ्यांनी सकाळी पहाटे देवाची पूजा करत असताना झाडाकडे पाहिलं, शिवजीची पूजा चालू असली की त्या झाडानं पांढरे फुलं द्यावी. ऋतुपुष्पम प्राप्त हो ऋतुया स्थित समर्पयामि. काही कसं वाहता येईल, पांढरीच फुलं, पांढरीच फुलं. वातावरणानं तुळशी जर सुकली असेल तर पहाटेच्या वेळेला एक नुसतं सुक्त म्हटल्याबरोबर त्या तुळशीच्या मंजुळा फुलून येत होत्या. वाणीची ताकद किती मोठी असेल महाराज. वाणीनं प्रभरण केलेली रसोदीर्घाचे स्वर महाराज झाडाला कळ्या लागू देत होते. त्यार्थी शरीर किती नामी झालं असेल. आणि त्या इतक्या पवित्र वारकऱ्याचा स्पर्श पोह्याला झालता, पोह्याला आणि ते पोहे वज्रानं खाल्ले. म्हणून यमाची काय मायवेली वज्र न्यायला. त्या वारकऱ्याचं नाव आहे सुदामदेव. त्या वारकऱ्याचं नाव आहे सुदामदेव. दोन सिद्धांत पाहायचे, येऊन या काळ बैसला अशी उसा आणि भजनाची ताकद. वाचे नारायण वदे तू सादर, या दोन गोष्टी बघायच्या. महाराज जीवनभर भजन केल्यामुळं देवाचा नातू जिवंत ठेवला. जीवनभर भजन केल्यामुळं सुदामदेवाने देवाचा नातू जिवंत ठेवला. हा पुरुषार्थ. पण देवाचा नातू जिवंत ठेवायची ताकद ज्यांच्यात, त्यांना पण गुरुवारी एके दिवशी जावं लागलं. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात पुरुषार्थ महाराज लोकांचा. नाही सोडत काळ, नाही सोडत. किती मोठी सुदामदेव, केवढा पुरुषार्थ, केवढा पुरुषार्थ. एक पुरावा सांगतो. धनुबा लोक जेवायचे हे की नाही. वातावरणानं आपल्याला संधी दिली, त्याचा अतिरेकपणा नकोय. एक सांगतो फक्त पुरावा. लोक जेवायचे. राजा कोणाला म्हणायचं? राजा. कोण राजा असतो? कोण? नुसता राजा कोणालाही म्हणता येईल. ग्रामपंचायत सदस्याला सुद्धा राजा आश्रय 5 वर्ष त्याला मिळाला की तो ग्रामपंचायतचा सदस्य होत असतो. येणारा माझी राजा, तो ईशेशी भूती जाण, त्याला राजा आश्रय लागतो. राजे कोण? प्रतात्रेता युगात एक राजा होऊन गेला. त्या राजाचं नाव आहे चक्रवेन नावाचा राजा. त्याचं नाव आहे चक्रवेन नावाचा राजा. भारतीय संस्कृतीत राजकारण प्रणालीला 1 नंबरचा राजा लाभला. त्या राजाचं नाव आहे कृष्ण परमात्मा. तो राजा. त्याच्यानंतर बऱ्यापैकी राजांनी ज्याचं ऐकून जगावं असा एक राजा विदुर काका. भारतीय संस्कृतीतल्या राजप्रणालीतल्या लोकांनी ज्याचं ऐकून राजकारण करावं, कनक नावाचा राजा, ज्याला कनक नीती म्हणतात. आणि या संस्कृतीतल्या राजांनी ज्याच्याकडे पाहता जगावं, रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. जाण जाण जाण. 2 मुद्दे मानतो तुम्हाला. राजा कोणाला म्हणायचं? युद्ध प्रणालीमध्ये, गदायुद्धामध्ये, ज्याला द्वंद्व गदायुद्ध म्हणतात, गुरुवर्य, या प्रणालीत महाभारताच्या शिष्टाचारानुसार, नियमानुसार युद्धाच्या कमरेच्या खाली गदा मारता येत नाही. हा युद्धाचा नीतिशास्त्र सूत्र आहे. पण ज्या कुळातल्या लोकांसाठी आपण नीती वापरायचीच नाही, लहान्या भावाला मोठी भाऊजाई आई समान असावा आणि मोठ्याला लहान्याची बायको लेकी समान असावा, इतकं पवित्र सूत्र कुटुंब प्रणालीत असताना दुर्योधनासारख्या नालायक व्यक्तीनं मोठी भाऊजाई आई समान असताना मांडीवर बसली, त्याच्या मांडीची कदर कशाला करायची? ही जाण ज्याला आहे त्याला जाणता राजा कृष्ण म्हणतात. म्हणून दुर्योधना मारिली गदा. दादा विरोधात गेलते. तुम्ही महाभारत पहा ना, बलराम दादा विरोधात गेले. हे कन्हैया शोभतय का? दादाला 38 कारण सांगावं लागले. 38. त्याच्यातलं एक कारण, आई समान असणारी भाऊजाई मांडीवर बसली. तिथं मांडी कुठे गेलती? तिथं नीती कुठे गेलती? आई समान असणाऱ्या भाऊजाईला लोकांच्या हाताने उघड केलं. 24 हरामखोर लोक होती, बडवी लोक होती. 24 वैकुंठवाशी. भागवतातले विद्वत्ता प्रचूर रामचंद्रजी डोंगरवजी महाराज सांगायचे, ज्ञाती भागवतकारानं 24 लोकांना जास्त भागवतात दळायचं नाही. त्याच्यापैकी दुर्योधन्या, दुःशासन्या, शकुन्या, जयद्रथ्या हे हरामखोर होते. नारा नीतिमत नीतिभ्रष्ट होते.
हो, इन्मख्या एकाचं नाव होतं इन्मक. द्रौपदीच्या चोळीची गाठ सुटलेली पहिली त्यानं पाहिली होती, त्याचं नाव होतं इन्मक. महाराज दुःशासनासारख्या हातानं, पाप्याच्या दुसऱ्याच्या हातानं आईचे कपडे फाडतो, त्याच्यासाठी नीती वापरीत असतात. म्हणून दुर्योधना मारिली गदा. हा न्याय तिथं कळत होता. महाराज एका वारकऱ्याने न्याय द्यायला, आईच्या पुढे डोळे कपडे काढून जाय, त्या आईनं तुझ्याकडे पाहिल्याच्या नंतर सगळं अंग वज्राच होईल. परवाला बोललो तुम्ही, सगळं अंग वज्राच होईल असं एका वारकऱ्यानं सांगावा. पण याच एका वारकऱ्यानं पण केलता, याच्या मांडीचं रक्त कपाळाला लाईन. एक भागवतकार म्हणला, काय सांगायचं राजे हो, आणि काय भीमानं पण केला बरं का. आणि भीमाशे म्हणतात, दुर्योधना तुझी गदा मांडी फोडीन आणि घटा घटा रक्त पेल. अरे सुंबळ्या, भीम माळकरी होता रे, जरा वाचून भागवत सांग जाय. रक्त कसं पेल भीम. तिलक ललाट परपटले हा जन्नुर्जंगार भय अशुद्ध. हा अशुद्ध म्हणजे रक्त, पुराण सांगते. आणि याच वारकऱ्याच्या पत्नीनं पण केलता, ज्या दिवशी मांडीचं रक्त डोक्याला लाईन त्याच दिवशी वेणी घालीन किंवा तुंबा बांधील, नाहीत केस मोकळेच. स्त्रीनं केस मोकळे सोडणं निषेधाचं लक्षण असतं. आता केस मोकळे सोडणं हे मोठेपणाचं लक्षण आहे, प्रतिष्ठेचं लक्षण आहे, हे श्रीमंतीचं लक्षण आहे, हे वैभवाचं लक्षण आहे. झिपऱ्या मोकळ्या सोडणं म्हणजे पिठल्यात गवसत आहेत, चपातीत गवसत आहेत, भाजीत गवसत आहेत. मला असं वाटतं चालू भाजीत आणि काय काय तिच्या संग लग्न लावणारा कायच गोड बैल म्हणावं लागेल. वा दोन बैलाचा बैल, वा काय बैल म्हणावं लागेल. ते कितीच गोड बैल ते, वा वा. यांना भाकरीत केस निघले नाही महाराज, म्हणलं तो तरी थानीन. नाही नाही काय नाही, ते काय सांगायचं, तिला लयच राहाचा नाद आहे. म्हणलं वा, नाटकात धान, नाटकात धाड, इकडं नको इकडं नको. तुम्हाला एक सांगू का गुरुवर्य, तुमच्या पुढे खोटं बोलू नये आमच्या सारख्यानं. त्यातली त्यात वारकरी सांगत्रातल्या वक्त्यानं मंच सांगणं म्हणजे गाईचं मांस खाल्लं इतकं पाप लागतंय. आधारा वाचवणे. पुराणामध्ये सिद्धांत आला, जगदंबेनं फक्त 4च वेळेस केस मोकळे सोडले, आदिशक्ती मातेनं राजू काका. तर 4ही वेळेस राक्षसाला मारण्यासाठी सोडले केस मोकळे, राक्षसाला मारण्यासाठी. तुम्ही मोकळे सोडायले कोणाचा घोट घ्यायचा तुम्हाला? पप्याच्या बापाचा घ्यायचा का पप्याच्या बापाच्या बापाचा घ्यायचा म्हणजे सासऱ्याचा घ्यायचा? हा का कोणाचा सासूचा घ्यायचा का कोणाचा घेती? मी पुराण सांगायलो, तुम्ही आयुष्यभर येणे घालू नका, मला त्याच्याशी काय घेणे. आमचा गुरुवर्याचा विषय झाला, आपण फक्त उपदेश करायचा, आपण लोकांना खायचा. 5च मिनिटात संपवतो. नाही मला काय वाटलं की तुम्हाला गडबडे म्हणून म्हणाले, असं होतं ना कधी कधी. विठाला विठाला मला एरवी वरण शिजल्यावर जाळ घालायचा नाद नाही. खरपत असतं नव्हते, खरपत ते गॅस जरी फुकटचा असला तर वरण जळत, मग चपाती कुत्र्यावानीच खावा लागते. शिजल्यावर जाळ आणि वाया जावायचे मूळ. पण ते कधी आता कसं नवीन आल्यावर गडबडीत सोडावं, या अशी मुकदम म्हणतात ना, आमचं ऐकील नाही. ते काय साधा धनू होय, ह्या रांगेतला धनू होय. हो, मला तर चुरगळूनच टाकीन. विठाला योग असा केस नाही मोकळे सोडायचे. महाराज जिचं जीवन नामी झालंय तिनं पण केलं तर चंद्र सूर्य येतोपर्यंत राजू काका केस बांधणार नाही. आणि तिचे केस मोकळे राहणं पंढरपुरातल्याला आनंद आहे का? म्हणून मांडी फुटणं गरजेचीच होती. हा न्याय तिथं वापरला, त्याला न्याय राजा म्हणायचं. छत्रपती शिवरायांना जाणता राजा पदवी दिली, न्याय राजा प्रवी. या 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 भाईसाहेब या. विठाला विठाला विठ्ठल बसा. राजसत्तेतले कृष्ण 1 नंबरचे राजे, जाणता राजा का छत्रपतींना. आणि चक्रवेणाचं 5 मिनिटात चरित्र, 7 मिनिटात जिकडे तिकडे. रयतेच्या राजाच्या राजकारणामध्ये शेतकऱ्याच्या शेतातून जर घोडे पळाले, ऊसाचं पीक असेल, कांद्याचं पीक असेल, मकेचं पीक असेल, ज्वारीचं पीक असेल, गव्हाचं पीक असेल, हरभऱ्याचं पीक असेल, तरकारी असेल. अक्षय भैया नाव बरोबर. राजकीय क्षेत्रातलं मोठं दर्जेदार रत्न. या शेतकऱ्याच्या उभ्या मालातून जर छत्रपती शिवरायांचे घोडे पळाले, रयतेच्या पालनाकरता ह्या गोष्टी कराव्या लागत होत्या. हौस नव्हती.
जनतेच्या पालनाकरता करावं लागायचं. पण गुरुवर्य हे घोडे मालातून पळाल्याच्या नंतर 2 न्यायाधीश आणि 14 गुमास्ते परत जायचे आणि अमक्या अमक्या शेतकऱ्याच्या 10 गुंठ्यातले किती कांदे तुडवलेत, न्यायाधीशाच्या निकषानुसार त्याचा हिसाब. ते न्यायाधीश असे नव्हते रताळाला रताळ खाली लागतात का वरी लागतात हे त्याला कळत होतं. हो, ते न्यायाधीश असे नव्हते की मकाला कंस बुडात लागतात का शेंड्याला मधात लागतात हे न्यायाधीशाला कळत होतं. असे न्यायाधीश होते ते. त्या 2 तात्विक न्यायाधीशानं, बाबा आपल्या वारकरी संप्रदायातल्या लोकांना शेती कळत नाहीत असा संत तरी झालाय का? ज्ञानोबारायांनी आऊत आणलं नाही भाईसाहेब, पण शेती कशी करावी हे ज्ञानोबारायांनी सांगावं. सुक्षेत्रानी ओलटे बिजही पेरीजे गोमटे आलोट फळ भेटे परी वेळे की गा. काय सिद्धांत? आज शासन सांगतं भया पाणी अडवा पाणी जिरवा. 400 वर्षापूर्वी पैठणच्या मालकानं सांगितलंय अनवृत्त मे गजळा धर्मे बांधोनी घाली जेतळा. पैठणच्या मालकानं राम पाटील पप्पू पाटील 400 वर्षापूर्वी पाणी अडवा अनवृत्त मे गजळा. तुम्हाला लागत नाही ते पाणी वाहून जाऊ देऊ नका, तळ्यात घाला. नेमे पिके डाळे ढाळा द्यायचे आणि मग जशी तुम्हाला गरज पडल तशी पिकाला द्या. 400 वर्षापूर्वी काय विद्वत्ता. पेरणीला किती मळे झाकून ठेवा, आधी पेरणी करा. मुठीचं वटीचं अंतर देऊतल्या मालकांनी सांगा. काय पुरुषार्थ शेतीतला. मी तर म्हणतो सगळ्या कीर्तन करायला जरा जरा शेती कळाली पाहिजे तर माळ जिवंत राहील. भाईसाहेब राग येऊ दे नका. या देशातला पुढारी, या देशातला व्यापारी, या देशातला वैद्यकीय क्षेत्रातला, या देशातला कोण्या अमक्या अमक्या क्षेत्रातला शैक्षणिक क्षेत्रातला शाकाहार जिवंत ठेवू शकत नाही. शाकाहार जिवंत तीच व्यक्ती ठेवू शकते ज्याच्या रक्ताचा घाम मातीत पडतो आणि त्या घामापासून मोती तयार होतात. तो शेतकरी राजा शाकाहार जिवंत ठेवू शकतो. आणि गुरुवारी आपली माळ जिवंत ठेवायची ताकद शेतकऱ्यात आहे. म्हणून भैयासाहेब तुम्हाला विनंती, तुम्ही राजघराण्यातली माणसं आहात, कायमस्वरूपी तुम्हाला खुर्ची भेटो. आमच्यासाठी गाडी नाही थांबली तरी चालेल, पण शेतकऱ्यासाठी गाडी थांबी जा ही तुम्हाला विनंती. कारण आमच्या गळ्यातली माळ सुद्धा जिवंत ठेवायची महाराज. आपण भजन त्याच दिवशी करू शकतो गळ्यातल्या माळीमुळं, आणि माळ जिवंत राहते शाकाहारामुळं. आणि शाकाहार उत्पन्न करतो तो माझा शेतकरी राजा. कधी कधी त्या शेतकऱ्यांसाठी थांब जा ही तुम्हाला विनंती. मग त्या शेतकरी राजाचे 10 गुंठ्यातले 20 गुंठ्यातले 25 गुंठ्यातले 1.5 एकरातले एका नंबरातलं घोड्याच्या पायानं पीक किती खराब झालंय 2 न्यायाधीशाच्या तत्वानं आणि 14 गुमास्त्यांच्या तत्वानं. त्या 14 गुमास्त्यापैकी 6 जातीची माणसं, त्याच्यात 6 जातीची माणसं राजू काका. आणि सगळ्याच्या निकषांती कळायलं. नानाच्या शेतातून घोडे गेले त्या काळाला 5 आणे 18 पैशाचं नुकसान नानाचं झालंय. 5 आणे 18 पैसे चौथ्या दिवशीचा सूर्य उगवायच्या आत नानाच्या घरी नेऊन तितके पैसे द्यायचे. इतकी शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाची जाण ज्याला होती तो जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज. हे फक्त 5 राजे. प्रभू रामचंद्राच्या आजोबाच्या काळात राजा झाला. त्या राजाचं नाव होतं चक्रवेन नावाचा राजा. ह्या चक्रवेन राजाला गुडघे टेकून नमस्कार करीत होता लंकेचा राजा, ज्याची एक चौक टिकल्यावर 13-12 खासदार गुणिले 7 कोटी. पवित्र भारत देशात, महासत्ता अमेरिकेत आणि उगवत्या सूर्याचा देश जपान, बाकीचे देश जाऊ द्या, या 3 देशात कोणाची मायवेली रावणाच्या विरोधात फॉर्म भरायची. 7 कोटी चौकटी सोन्याच्या. पण गुरुवर्य तो रावण, गणेश बाबा तो रावण चक्रवेनाच्या पुढे गुडघे टेकून नमस्कार करीत होता. कारण चक्रवेन जनतेला प्राप्त झालेला कर जनतेसाठी खर्चित होता. म्हणून चक्रवेनानं ज्या वस्तूला हात लावला त्या वस्तूचा विध्वंस होत होता. लंका जर अशी काडीमुडीची करून त्याच्यावर पेटून दिली तर खरी लंका जळत होती. समुद्रात टोपलं भरून टाकली तर ओरिजिनल लंका समुद्रात पडत होती. नुसतं इकडच्या कृत्रिम लंकेला हात लावला तर प्रस्ताचा वारा पडतोय. इतकी मोठी ताकद चक्रवेनाची झाली. का? जनतेवर उदात्त अंतकरणाने प्रेम करणारा राजा महाराज प्रभू रामचंद्राच्या आजोबाच्या काळातला. पण त्यांच्याही उशाला काळ बसला. येऊन या काळ बैसला शिवसा झाकी तोशी कैसे. विचारलं इतक्या दिवस मला आरोतुर बोलत होते ना, आज प्रभू कस काय? त्यांनी शिकवलेल्या ज्ञानानं प्रभू तुम्ही प्रभू झालात. काय मोठ्याचा सिद्धांत असतो. महर्षी सांदीपनींच्या ज्ञानाच्या प्रकाशानं तुम्ही प्रभुत्वाला आलात म्हणून ते आज तुम्हाला प्रभू म्हटलेत. काय मोठ्यांचं वाक्य असतं, दमदार वाक्य असतं मोठ्यांचं, दमदार. आई साहेब येऊ का? या. आई साहेब मालकाने काहीच मागितलं नाही गुरुवर्यानं, तुम्हाला काय देऊ? अरे मी अशा मालकाचं कुंकू लावते प्रभू की माझ्या मालकानं आयुष्यात कोणाच्या पुढे हात पसरला नाही आणि मी त्या मालकाची
पत्नी मी तुम्हाला कसं मागेल प्रभू, मी कसं मागेल तुम्हाला, कसं मागेल. या पाठीवर हात टाकला, जा काही अडचणी असतील तर दूर होतील. देवावरची संकट निघून गेले. द्वारका नावाच्या नगरीत राज्य झालं. देवाच्या जीवनात सारखा उन्हाळा होता पांडवांचा. द्वारकेचा राणा पांडवा घरी निरोप आला.